रजनी आपल्या सासरच्या लोकांचा अत्याचार सहन करत राहिली. तिच्या सासूने तिला खूप वाईट वागणूक दिली. ती खूप साधी होती, त्यामुळे ती सगळे शांतपणे सहन करत होती. मग एके दिवशी तिच्या सासऱ्याने आणि दिराने मिळून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि ते दुर्दैव टाळण्यासाठी तिला सासरच्या घरातून पळून जावे लागले. पण एक दिवस मी माझ्या मुलीकडे कानपूरला गेले होते, तेव्हा बाजारात भाजीपाला घेत असणाऱ्या रजनीवर माझी अचानक नजर गेली. तिच्याकडे पाहून लगेच कोणी सांगू शकेल की ती गरोदर आहे. तिला अशा अवस्थेत पाहून मला धक्का बसला, कारण ती तर ही कथा आहे आमच्या शेजारी राहणाऱ्या विधवा रजनीची. आज मी पुन्हा तिला गच्चीवर कपडे वाळत टाकत असताना पाहिले. तिचा गोरा रंग, पातळ शरीर, मध्यम उंची आणि अंगावर हलकी प्रिंटेड साडी, त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर दुःखांचा थर होता. 20 वर्षाची असावी ती. मी तिच्याकडे एकटक पाहत होती. जरी माझ्या बाजूने ती पाठ करून उभी राहिली होती, तरी मी तिच्याकडे पाहत होते. हे कदाचित तिला जाणवले होते. जेव्हा तिने वळून माझ्याकडे पाहिले, तेव्हा मी तिला हलकेच तसे केले आणि हात केला. त्यानंतर ती आपली बादली उचलून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच मी तिला थांबवले. मुली, तुझं नाव काय आहे? यावर तिने आपल्याला रजनी असे सांगितले आणि ती पटकन पायऱ्या उतरून खाली गेली. माझ्या पतीने रिटायर झाल्यावर सरकारी क्वार्टर्स सोडून या क्वार्टर्समधलं घर घेतलं होतं. माझी मुलगी कानपूरमध्ये राहत होती, तर मुलगा चेन्नईला राहत होता. माझी दोन्ही मुलं विवाहित होते. आमचे घर आणि शर्माजींचे घर अगदी चिटकूनच होते. शर्माजी हे रजनीचे सासरे होते. दोन्ही घराची टेरेस यामधले 3 फुटाची भिंत होती. यावरून अलीकडच्या म्हणजेच आमच्या टेरेसवर येता येत होतं किंवा पलीकडच्या टेरेसवर जाता येत होतं. हिवाळा सुरू झाला की मी रोज सकाळी सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्यासाठी अनेकदा गच्चीवर येत असे. तेव्हा मला 2-3 वेळा ती गच्चीवर दिसली होती, पण आमच्यात काही चर्चा होऊ शकली नाही. तिच्या कोरड्या अभिव्यक्तीवरून मला समजले होते की या बाईपासून अंतर राखणे चांगले होते. म्हणजे दुसऱ्या शेजारी निर्मलजी रजनीच्या सारख्याच बोलक्या होत्या. त्यांच्याकडून मला कळले की शर्माजींचे बाजारात किराणा मालाचे दुकान आहे. त्यांचा डॉक्टर मुलगा 12वी शिकतो आणि मोठा मुलगा 4 वर्षापूर्वीच कोविड महामारीचा बळी ठरला. रजनी ही त्याची बायको होती. बिचारी लग्नाच्या 1 वर्षातच विधवा झाली होती. तिच्या पतीच्या कंपनीत क्लार्कचं काम करत होती. त्याच कंपनीत विनवणी करून शर्माजी रजनीला आपल्या मुलाच्या जागी खाजगी कंपनीत नोकरी मिळवून दिली. घरात येणारा पैसा सगळ्यांनाच आवडतो, पण सुनेबद्दल सहानुभूती कोणालाच नव्हती. सुशीलाजी सतत तिला टोमणा मारायच्या की त्या पांढऱ्या पायाच्या बाईंनी आमच्या घरात येताच माझ्या मुलाला खाल्लं. घरातील सर्व कामे रजनीकडे सोपून त्या तर अंगणात पान चघळत परिसरातील महिलांसोबत लोकांच्या घरातील गप्पा मारत बसायच्या. बिचारी रजनी घर आणि ऑफिसची सगळी कामं उरकून रात्री थकून उशिरा आपल्या खोलीत झोपायला जायची. मी ऐकले होते की ती BA पास आहे. जेव्हा मी माझ्या शेजारणीला विचारले की रजनी शिकलेली आणि स्वावलंबी असूनही शांत का राहते, यावर ती म्हणाली, कशाची आत्मनिर्भर. सुशीलाजी तिच्या पगारातील सर्व पैसे पहिल्याच दिवशी तिच्याकडून हिसकावून घेतात. तरीसुद्धा तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही, कारण सुशीलाजी तिला अन्न पाणी आणि राहायला आसरा देते, हेच तिच्यासाठी भरपूर आहे. हे सर्व निर्मलाजी हातवारे करत मला सांगत होती. ते सर्व ऐकून ती पती नसलेली आणि निपुत्रिक मुलगी जी नरक यातनेने भरलेले जीवन जगत होती, मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. मी वेळोवेळी तिच्यासोबत बोलण्यासाठी निमित्त शोधायची, पण ती टेरेसवर फार कमी वेळेत यायची. त्यामुळे मला तिच्याशी फारसे बोलता येत नव्हते. तिच्या सासूबाईंचा कर्णकर्कश आवाज मला माझ्या खोलीपर्यंत ऐकायला यायचा. रजनीचा आवाज मी कधीच ऐकला नव्हता. ती कुठल्या मातीची बनली होती कुणास ठाऊक. जणू ती एक संशयतेची प्रतिमूर्ती झाली होती. एके दिवशी सकाळी रजनी गच्चीवर कपडे वाळत घालायला आली होती. तेव्हा तिचे माझ्याकडे लक्ष गेले. मग मी चेहऱ्यावर थोडे हसू आणले. ते पाहून तिने मला नमस्कार केला. मी आधी तिथे लिंबाचे लोणचे एका प्लेटमध्ये घेऊन आले होते.
मग मी तिला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाले, बेटी, लिंबाचे लोणचे कसे बनले आहे ते मला टेस्ट करून सांग. यावर रजनीने निसंकोचपणे लोणच्याचे फोड उचलून तोंडात टाकली आणि असे हसत म्हणाली, काकू, तुम्ही खूप चविष्ट लोणचे तयार केले आहे. मग बेटी, अजून घे ना, नाहीतर मला असे वाटेल की तू मला माझे मन राखण्यासाठी म्हणत आहेस. असे म्हणत ती लोणच्याची प्लेट तिच्या पुढे केली. तिने पुन्हा आणखी 2 फोडी तोंडात टाकल्या. ते पाहून मलाही खूप बरे वाटले आणि तिला सुद्धा खूपच हायसे वाटले. मग काय, मी माझी ड्युटीच लावली तिला खाऊ पिऊ घालण्याची. कारण माझी मुलगी तिच्या पतीसोबत कानपूरला राहत होती. त्यामुळे रजनीला पाहिल्यावर मला माझ्या मुलीची आठवण यायची. म्हणूनच मला रजनीवर खूप दया यायची. सकाळी लवकर घरातले सगळे कामे उरकून मी गच्चीवरच्या कॉटवर बसून रजनीची वाट पाहायची. जेव्हा ती वरती यायची तेव्हा मी तिला बहाणा करून काही ना काही तरी खायला घालायची. ती सुद्धा माझ्यासोबत मिसळून गेली होती. माझ्याशी बोलून तिचा कोमजलेला चेहरा पुन्हा ताजा, तिच्या हसण्यामागे एक वेदना दडलेली होती. तिचे पाणावलेले डोळे आतल्या अश्रूंचा समुद्र दाबून धरत होती. एका रविवारी मी मटर पनीर आणि मेथीची भाजी केली होती. त्यानंतर 11च्या सुमारास मी जेवणाचे ताट घेऊन टेरेसवर गेले. रविवारची रजनीला सुट्टी असायची, त्यामुळे ती सुद्धा कपडे वाळत घालायला उशिरा वर यायची. जेव्हा मी टेरेसवर गेले तेव्हा ती तिचे ओले केस सुकवत होती. गप्पा मारत आम्ही दोघेही जेवणाचा आस्वाद घेत होतो. पण सुशीलाबाई झापड्यागत तिथे कधी आल्या ते आमच्याही लक्षात आले नाही आणि त्या रजनीला म्हणू लागल्या, यासाठी तू वरती येतेस का? तरी मी विचार करत होते की तिला टेरेसवरून खाली यायला इतका वेळ का लागतो. सुशीलाबाईंचा आवाज ऐकून रजनीच्या हातातील प्लेट खाली पडली. भीतीने तिने डोक्यावर पदर घेतला आणि ती पटकन पायऱ्या उतरून खाली गेली. त्यानंतर माझ्याकडे भडकलेल्या नजरेने बघत सुशीलाबाई म्हणाल्या, ताई, मला तुमच्याशी भांडण करायचे नाही. तुम्ही माझ्या सुनेपासून दूर राहा. माझ्या सुनेला असं खाऊ घालून तुम्हाला काही सिद्ध करायचे आहे का? आम्ही तिला खायला देत नाहीत का? माहीत नाही तुम्ही तिला काय शिकवत असता. हे ऐकून मी स्तब्धच झाले होते. मी काही बोलायच्या आधीच त्या पायऱ्या उतरून खाली गेल्या. त्यानंतर कितीतरी वेळ त्या रजनीवर ओरडण्याचा आवाज येत होता. या घटनेनंतर रजनीने टेरेसवर येणे जवळपास बंद केले होते. कदाचित तिथे यायची जेव्हा मी गच्चीवर नसायचे. एकदा रजनीने मला विचारले की मी तुम्हाला मावशी म्हणू शकते का? तिच्याकडून हे ऐकून मला खूपच आनंद झाला आणि मला स्वतःचा अभिमान वाटला की मी एका दुःखी आणि घाबरलेल्या मुलीला हसायला आणि बोलायला शिकवलं. मी तिच्या एकाकी जीवनात ताज्या हवेचा श्वास भरून आले होते. पण तिच्या सासूने तिला पुन्हा गुदमरलेल्या आणि शांततेत बुडालेल्या प्रदूषित वातावरणात जगण्यास भाग पाडले. निर्मलाजी मला म्हणत होत्या की तुमच्या मनात रजनीबद्दल प्रेम आणि करुणा आहे आणि ती रोज येऊन मला सुशीलाबाईंच्या गैरवर्तणुकीच्या आणि अत्याचाराच्या बातम्या सांगायची. त्यामुळे माझे मन अधिकच व्यथित व्हायचे. माझे पती अनेकदा मला सांगायचे की इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत जाऊ नकोस आणि त्यांनी मला त्या बाईपासून सुद्धा थोडे 4 हात लांबच राहा. तिला फक्त एवढेच काम आहे की इकडच्या गोष्टी तिकडे सांगायच्या आणि तिकडच्या गोष्टी इकडे सांगायच्या. मला त्यांचे म्हणणे योग्य वाटले आणि मी अंगणात बसणे बंद केले. परंतु साधारण 3 महिन्यांनी पहाटेच्या वेळी शर्मा यांच्या घरातून मोठमोठे ओरडण्याचे आवाज येऊ लागले. मग निर्मलाजींनी आमचे दार वाजवले आणि मला बाहेर बोलावून म्हणू लागल्या, पटकन गच्चीवर या, खूपच मनोरंजक बातमी आहे. एवढे सांगून ते त्यांच्या गच्चीवर गेल्या. माझे स्त्रीलिंगी आणि जिज्ञासा स्वभावामुळे मी सुद्धा लगेच गच्चीवर गेले. निर्मलाजी माझ्या आधीच गच्चीवर उभ्या होत्या आणि त्यामुळे टेरेसवरच्या पुढच्या भागात येण्याची इशारा त्या करू लागल्या. तिथे शर्मा यांचे अंगण दिसत होते. पोलीस त्यांच्या घरी आले होते. शर्मा दाम्पत्य हातवारे करत काहीतरी सांगत होते आणि इन्स्पेक्टर स्टेटमेंट नोट करून घेत होते. रागाने ओरडलेल्या स्वरांवरून मला काही समजले नाही आणि हो, इन्स्पेक्टर जबाबदार आणि ओठावर असल्यामुळे त्यांचे काही शब्द माझ्या कानावर पडले. तुम्हाला कधी कळलं की कोणासोबत गेली इत्यादी. ते ऐकून मी प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि ती डोळे वटारत म्हणाली, ताई, रजनी पळून गेली आहे. माहीत नाही तिचे कोणासोबत अफेअर चालू होते. बाई चांगली चालू निघाली, पण ती तर खूप
खूप साधी दिसत होती. मी आश्चर्याने निर्मलाबाईकडे बघतच राहिली आणि तिची बडबड आता मला ऐकू येत नव्हती. अनेक प्रश्न डोक्यात फिरत होते. मी डोके धरून खाली बसले. मग तिकडून ती म्हणाली, ताई तुम्ही ठीक तर आहात ना? इतका विचार करू नका. रजनी त्यांच्या तावडीतून सुटली हे बरे झाले. मी तिला इशारा करून सांगितले की मी खाली जात आहे. खाली आल्यावर मी पाहिले की माझा नवरा दारात उभा राहून कोणाशी तरी बोलत होता. या खळबळजनक बातमीवर सगळे शेजारी अंदाज लावत होते की रजनी कोणासोबत तरी पळून गेली आहे. मी सरळ जाऊन बेडवर पडले. रजनीच्या व्यक्तिमत्वाची तिची ही पायरी जुळत नव्हती. ती खूपच विनम्र आणि सुसंस्कृत मुलगी होती. असे तर झाले नसेल ना, घरातल्यांच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या तर केली नसेल ना, किंवा शर्मा दाम्पत्याने तिचा गळा दाबून तिला मारून टाकलं तर नसेल ना? नाही, मी हा असा कसा विचार का करत आहे? तितक्यात माझे पतिदेव आमच्या बेडरूममध्ये आले आणि त्यांनी मला बेडवर डोक्याला हात लावून पडलेले पाहिले आणि ते म्हणाले, तुला बरे वाटत नाही का? तुझी बीपीचे औषध तू घेतले नाहीस का? त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मी स्वतः त्यांना प्रश्न विचारला, कृपया मला सांगा, तुम्ही बाहेरच्या लोकांकडून कोणती बातमी ऐकली? बाहेर लोकांमध्ये कसली चर्चा चालू आहे? मी उठून बसले. माझे हृदय जोरात धडधडत होते. माहीत नाही काय ऐकायला मिळेल. अगं, बाहेर काही लोक म्हणतात की ती पळून गेली, तर कोणी म्हणते की ती नदीत उडी मारून आपला जीव दिला. पोलिसांनाही शंका येईल की यात शर्मा फॅमिली यांचा हात असू शकतो आणि ते पोलिसांपासून बरेच काही लपवत आहेत. तितक्यात बाहेरून कोणीतरी दार ठोठावले. दार उघडून पाहिले तर बाहेर इन्स्पेक्टर साहेब उभे होते. ते आम्हाला म्हणाले, तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. माझ्याकडे डोळे वटारत इन्स्पेक्टर म्हणाले, सुशीलाबाईंचे म्हणणे आहे की तुमची त्यांच्या सुनेसोबत खूप जमायची. कदाचित तुम्हाला माहीत असेल की ती कुठे गेली आहे. हे ऐकून मला सुशीलाबाईंचा खूप राग आला आणि मी विचार करू लागले की ही बाई मला का अडकवत आहे. मग हॉलमध्ये असणाऱ्या सोफ्याकडे बोर्ड दाखवत मी इन्स्पेक्टर साहेबांना बसायला सांगितले. इन्स्पेक्टरला सांगितले की मी कधी गच्चीवर रजनीशी बोलायची, पण तिच्या सासूबाईंना रजनीने कोणाशीही बोललेले आवडत नव्हते. आमचे चिटकून टेरेस असल्यामुळे कधी आमच्यात थोडेफार बोलणे व्हायचे. मध्यंतरी ते सुद्धा बंद झाले होते.